जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या निवड सूची यादीतील गैरहजर राहिलेले 102 उमेदवारांचे मूळ दस्तावेज पडताळणीबाबत बघा विद्यार्थी मित्रांनो, 102 विद्यार्थी हे गैरहजर राहिलेले आहे। म्हणजेच इथे गैरहजर उमेदवार आहेत ते कुठे ना कुठे लागले असतील, म्हणजेच इथे वेटिंग ही उघडणार आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, कारागृह विभाग मध्य विभागातील कारागृह अंतर्गत कारागृह शिपाई अराजपत्रित गट क या संवर्गातील एकूण 315 रिक्त पदे भरण्याकरता पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांची कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह पदभरती विभाग मध्य विभाग सन 2022-23 अंतर्गत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व लेखी परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारागृह शिपाई एकूण 315 पदांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड सूची पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर या संकेतस्थळावर प्रसिद्ध 4/1/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढे बघा काय म्हटले आहे, कारागृह विभागाच्या कारागृह शिपाई संवर्गातील तात्पुरते निवड यादीत नमूद असलेल्या व पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे कागदपत्र पडताळणी कामे 10/1/2025 व 6/2/2025 रोजी गैरहजर राहिलेल्या 102 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांचे लेखी निवेदन अर्ज राजीनामा हक्काचा पदाचा हक्क सोडण्याबाबतचे अर्ज या कार्यालयास पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। म्हणजे 19 विद्यार्थ्यांनी ऑलरेडी राजीनामा दिलेला आहे। उर्वरित जे उमेदवार आहेत ते किती आहेत, ते आहे 83 उमेदवारांनी सोबत जोडलेल्या उमेदवारां यादीतील ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तावेज त्यांना शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, आदिवासी प्रमाणपत्र, समानता आरक्षण संबंधी पुरावा व इतर दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे त्यांच्या प्रत्येकी 2 स्वाक्षंकित प्रतीसह स्वतः प्रतिनिधी चालणार नाही, म्हणजे स्वतः उमेदवार उपस्थित पाहिजे। दस्तावेज पडताळणी करता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांकास 4/8/2025 किंवा बोलवलेला आहे 4 तारखेला बोलवण्यात आलेला आहे, 4/8/2025ला यांना बोलवण्यात आलेलं आहे। रोजी सकाळी 10 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहायचं आहे। पुढे बघा, मूळ दस्तावेज तपासणी करता विहित प्रपत्र सोबत जोडण्यात आलेले आहे। सदर प्रपत्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात यावी व त्यासोबत नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित प्रतीसह सोबत आणावयाचे आहे। उमेदवार विहित शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीता नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तावेज पडताळणी करता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल। याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही। तसेच उपरोक्त नमूद दिवशी दस्तावेज पडताळणी करता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून निवड रद्द केली जाईल। बघा इथे काय म्हटलं आहे, निवड रद्द केली जाईल। तदनंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। पुढे बघा, मूळ दस्तावेज पडताळणी करता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे असून दस्तावेज पडताळणी प्रक्रियेबाबत माननीय कारागृह निरीक्षक कारागृह सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांचा निर्णय अंतिम राहील व तो सर्व उमेदवारास बंधनकारक राहणार आहे। तर बघा, सिरियल क्रमांक 1 पासून तर 83 पर्यंत, म्हणजे या 83 मधून पण विद्यार्थी हे कुठे ना कुठे लागलेले असतील, कारण की यांना 2-3 वेळा डॉक्युमेंटसाठी वेळ दिलेला आहे तरी पण हे आलेली नाही आहे। म्हणजे यांच्या खाली जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांचा नंबर लवकरच लागणार आहे आणि तुम्हाला लवकरच जॉईनिंगसाठी बोलवण्यात येईल, मेडिकलसाठी बोलवण्यात येईल। ही प्रोसेस लवकरात लवकर कंप्लीट झाली की तुम्हाला वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना नक्की यामध्ये बोलवण्यात येईल। तर या व्हिडिओपर्यंतच धन्यवाद।